परभणीत अपंग आणि निराधार नागरिकांवर अन्याय, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अर्जदारांचे हाल। परभणी जिल्ह्यात प्रशासकीय दिरंगाईमुळे अपंग, अनाथ आणि निराधार नागरिकांना न्याय मिळण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे। शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून अर्ज करूनही महिने चक्रा मारण्याची वेळ या दुर्बल घटकांवर येत आहे। जिंतूर तालुक्यातील मुरुमखेडा येथील दिव्यांग लाभार्थी ऋतुजा नरेश भवानकर या अनाथ असून त्यांना आई-वडील नाहीत। त्यांनी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अर्ज केला होता, परंतु गेली 2.5 वर्षे त्यांचा अर्ज प्रलंबित ठेवण्यात आला असून तहसील कार्यालयाकडून योग्य उत्तर मिळत नसल्याने त्यांना लोकशाही मार्गाने उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे। तसेच मुरुमखेडा येथील आपले सरकार सेवा केंद्र चालक संतोष दत्तात्रय भवानकर हे स्वतः अपंग नसले तरी ते एका अपंग मुलीचे पालक आहेत। आई-वडील नसल्यामुळे ते त्या मुलीचे पालन पोषण करत आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या हक्काच्या आधार सेंटरच्या मागणीसाठी आणि पात्रतेनुसार न्याय मिळण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे। शासकीय योजनांचा लाभ आणि हक्काचे अधिकार मिळण्यासाठी या अपंग व निराधार नागरिकांना वारंवार अर्ज व आंदोलनाचे हत्यार उपसावे लागत असल्याने प्रशासनाने या प्रकरणांची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर न्याय द्यावा अशी जोरदार मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे। परभणी जिल्ह्याचे पालक सचिव यांना माझी विनंती आहे, आपल्या जिंतूर येथील मुरुमखेडा गावातील 100% कर्णबधीर मुलगी ऋतुजा भवानकर हिला सामाजिक न्याय विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ मागील 1 वर्षापासून मिळाला नाही। हे मिळावा यासाठी तिचे पालक मागील 2 वर्षापासून पाठपुरावा करीत आहेत। या कामासाठी परभणीचे जिल्हाधिकारी, SDM आणि संबंधित तहसीलदार SDMने आदेश काढलेला आहे की या मुलीला या योजनेचा लाभ देण्यात यावा, पण अद्यापर्यंत मुलीला कुठलाही लाभ मिळाला नाही। या मुलीवर मागील 2 वर्षापासून सतत अन्याय होत आहे। माझी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पालक सचिव यांना विनंती आहे, या मुलीला लवकरात लवकर न्याय द्यावा। 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत। शासनाने दखल घेऊन या मुलीला न्याय द्यावा ही माझी विनंती आहे। मी संतोष भवानकर, राहणार मुरुमखेडा, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी। आपले सरकार सेवा केंद्र चालक असून 2018 पासून सन्माननीय कलेक्टर ऑफिस आणि मंत्रालयापर्यंत माझ्या गावी मला हक्काचे आधार सेंटर मिळावे याकरिता पाठपुरावा कागदोपत्री कायद्याच्या अंतर्गत राहून कागदोपत्री पाठपुरावा करीत असून मी मागील 2024ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 13 दिवस आमरण उपोषण केले आणि 15 ऑगस्ट 2024ला आझाद मैदान येथे उपोषण केले। मला हक्काचे माझ्या गावी आधार सेंटर अजूनही मिळाले नसून सदरील 2 अनधिकृत सिद्ध झालेले सेंटर हे अजूनही दुसऱ्याची ID घेऊन चालत असून राजरोसपणे ही माहिती कलेक्टर ऑफिसला पुराव्यानिशी देऊन सुद्धा त्यांच्यावर कुठलीही कारवाई न होऊ देता माझा आर्थिक आणि मानसिक त्रास झाला असून मला 2018 पासून आतापर्यंत हक्काच्या लाभापासून वंचित ठेवलेल्या कलेक्टर ऑफिसला उद्या 15 ऑगस्टच्या लोकशाही दिनाच्या पूर्वी प्रशासनाला विनंती करतो की मला माझे हक्काचे त्यांचे जे जप्त केलेली किट आहे ती मला स्थानिक गावीच द्यावं आणि मला न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती। जिल्हाध्यक्ष सय्यद युनुस ह्या नात्याने आलेलो आहे आणि दिव्यांगावर सतत अन्याय होत चाललेला आपल्या परभणीमध्ये। विशेष म्हणजे एक दिव्यांग आहे सय्यद इम्रान, ह्याच्या फ्लॅटवर काही लोकांनी कब्जा केलेला आहे आणि ह्या आंदोलनासाठी आज 12 ते 13 दिवस झाले, पण फक्त प्रशासन हे कागदी घोडे चालवत आहे, कारवाई काही करत नाही। त्याच्यानंतर ही आमची एक बहीण आहे जिंतूरची ऋतुजा, ही 2 ते 3 वर्षापासून हिची पगार सगळं मंजूर झालेली आहे, पण हिला काही पगार वगैरे काही मिळत नाही। ही पालकमंत्री आपल्या ह्या महिला आहेत आणि तिथली तहसीलदार महिला ती पण महिला आहे आणि त्या 2 महिला असताना पण ह्या अपंग महिलावर अन्याय होतो, म्हणजे ही खूप कुठं ना कुठं ही शर्मेची बाब आहे आणि ह्याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावा आणि ह्या दिव्यांग बांधवाला लवकरात लवकर न्याय द्यावा ही मी प्रशासनाला विनंती करतो।